तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्णव ईश्वरी ज्या मार्केटमध्ये आलेले असतात त्याच फेमस मार्केटमध्ये दोन ब्लॉगर आलेले असतात आणि ते इथे आता कपलचा छोटासा इंटरव्ह्यू घेत असतात. ते म्हणत असतात की आपण आता आलो आहे आपल्या फेमस मार्केटमध्ये, इथे बघा किती कपल आहेत, आपण इथे असलेल्या कपलचा छोटासा इंटरव्ह्यू घेऊया, त्यांच्याबरोबर गेम खेळूया. ते दोघेजण एकमेकांना किती ओळखतात हे आपण त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच उत्तरं जाणून घेऊया. हा खूपच जास्त फनी गेम असणार आहे असं ते म्हणतात. त्यानंतर अर्णव ईश्वरी तिथे बसलेले असताना तो मुलगा तिथे येतो आणि त्या मुलीने हातामध्ये कॅमेरा पकडलेला असतो. तो विचारत असतो की अर्णव सर आणि ईश्वरी मॅम, आम्ही तुम्हाला ओळखतो, तर आम्ही इथे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही एकमेकांबद्दल आता उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा इथे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? तुम्ही आमच्याबरोबर हा गेम खेळणार? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो विचारा ना विचारा सर, प्लीज खेळूया आपण यांच्याबरोबर. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, ठीक आहे, आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूया. तुम्ही आता सांगा सरांचा फेवरेट कलर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सरांचा फेवरेट कलर लाल, हो की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. त्यानंतर इथे ती मुलगी विचारते की अरे वा, सरांचं फेवरेट डेस्टिनेशन? तेव्हा ती म्हणते कॅन्डी नेविया, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर. त्यानंतर तिसरा प्रश्न येतो. तो मुलगा विचारतो की तुम्ही तर सर्व प्रश्नांची उत्तरं खूपच छान देताय, मग आता तिसरा प्रश्न आहे की सरांचं फेवरेट फूड. तेव्हा ती आता अर्णवचं फेवरेट फूडसुद्धा अगदी पटकनच सांगते. तेव्हा इथे अर्णवला विचारते, बरोबर ना? अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे मॅम, तुम्ही तर इथे सरांबद्दल खूप काही जाणता, सरांना काय आवडतं काय नाही त्याची उत्तरं तर तुम्ही दिलेली आहेत. आता इथे सरांची बारी. सर, आता तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायची. आता तुम्ही सांगा की मॅमचा फेवरेट कलर. तेव्हा अर्णव म्हणतो, तिचा फेवरेट कलर ग्रीन. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय ग्रीन? नाही नाही, मला ग्रीन कलर नाही आवडत. त्यानंतर तो मुलगा म्हणतो, बरं ठीक आहे सर, पहिलं उत्तर तर तुम्ही चुकीचं दिलं आहे. आता दुसरा प्रश्न की मॅमचं फेवरेट डेस्टिनेशन. तेव्हा अर्णव म्हणतो, आय नो दॅट, याच्यामध्ये मी चुकू शकणार नाही आहे. तिचं फेवरेट डेस्टिनेशन आहे इंदोर आणि ते सुद्धा सराफा बाजार. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? अजिबात नाही, ते माझं फेवरेट डेस्टिनेशन नाही आहे. त्यानंतर फेवरेट फूड विचारलं जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की हे पोटॅटो क्रिस्टल जे काही खाते ते. ईश्वरी म्हणते, काय? अजिबात नाही सर, मला हे काहीच आवडत नाही. तेव्हा इथे तो मुलगा म्हणतो की सर, मॅमने तर बरोबर उत्तरं दिली, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते की याच्यातून एक फनी गोष्ट लक्षात येते की मुलींना मुलांबद्दल सगळं काही माहिती असतं, पण मुलांना मुलींबद्दल काहीच माहिती नसतं. आणि मग ते दोघेजणं आता आपल्या चॅनलसाठी काही गोष्टी बोलतात आणि ते तिथून निघून जातात. त्यानंतर ईश्वरी म्हणते, काय सर, काय म्हणालात की मला ग्रीन कलर आवडतो? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय, सारखी तर ग्रीन साड्या नेसत असतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हा काय ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर आहे, उगाच काही बोलू नका. आणि मग काय, तर फेवरेट डेस्टिनेशन, मला इंदोर आवडतं, पण ते काही फेवरेट डेस्टिनेशन नाही असू शकत, दुसरं पण काहीतरी आवडू शकतं ना. आणि फेवरेट फूड काय, हे पोटॅटो क्रिस्टल, एखाद दिवशी खाल्ला म्हणून तो फेवरेट झाला का? जाऊ दे ना सर, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, जाऊ दे. आणि तेव्हा ईश्वरी जात असताना अर्णव मागून म्हणतो की फेवरेट कलर. तेव्हा तो म्हणतो की पिंक कलर. आणि त्यानंतरला इथे आता बेबी पिंक कलर हा तिचा फेवरेट असतो. त्यानंतर तिचं फेवरेट डेस्टिनेशन असतं कोकण आणि त्याचबरोबर फेवरेट फूड असतं इंदोरी जिलेबी. तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर ना? ईश्वरी म्हणते, सर अगदी बरोबर, तुम्हाला तर सगळंच माहिती होतं माझ्याबद्दल, मग मगाशी का नाही बोलात तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, कसं आहे मिस इंदोर, माझा फेवरेट कलर. ती म्हणते लाल. तेव्हा अर्णव म्हणतो, मग तो लाल रंग आहे ना, मगापासून तुझ्या दोन्ही गालांवरती मिसिंग होता, तो लाल रंग मला आणायचा होता ना, म्हणून मी मगाशी खोटं नाटं सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर. तेव्हा अर्णव म्हणतो, बघ, चिडल्यानंतर तुझ्या दोन्ही गालांवरती ना तो लाल रंग दिसतो.
तेव्हा इथे ईश्वरीला कळतं की अर्णवलासुद्धा माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे आणि ते अर्णवला सगळ्यांसमोरच इथे मार्केटमध्ये मिठी मारते. सगळे लोक बघायला लागतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, सगळे बघतायत आपल्याकडे. ईश्वरी म्हणते, बघू दे, काहीच फरक पडत नाही. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांना आता मार्केटमध्ये मिठी मारून थांबलेले असतात. तेव्हा इथे मामी शोधायला आलेली असते उदयकांतला, पण उदयकांत त्या ठिकाणी आता नसतोच. ती सगळीकडे शोधत असते, पण तो तिला काही कुठेही दिसत नाही. आणि तिला आता आठवतं, जर ती पोलिसांच्या ताब्यात गेली तर पोलीस तिला इतके मारतील की तिचं जगणं मुश्किल होईल. तेव्हा वल्लरी खूपच जास्त घाबरलेली असते. ते म्हणते, कुठे गेला हा उदयकांत? त्याच्याकडे आता मी जी काही कारस्थानं केली आहेत ना, त्याचे सगळे पुरावे त्याच्याकडे आहेत. आणि तो राकेश आणि राजेश जो कोणी आहे ना जेलमध्ये, त्याच्याकडे सुद्धा माझ्या विरोधात काही पुरावे आहेत. त्यामुळे या दोघांकडचे पुरावे अर्णव ईश्वरीच्या हाती लागायला नको, नाहीतर माझं काही खरं नाही आहे, असं इकडे वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे वल्लरी खरं तर उदयकांतला शोधायला आलेली असते, पण उदयकांत तिला त्या ठिकाणी आता सापडतच नाही. त्याचा मोबाईलसुद्धा तिथेच असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, हा उदयकांत खरोखर गायब झालाय की त्याला कोणी गायब केलं असेल, असा संशयसुद्धा तिच्या मनामध्ये येऊन गेलेला असतो. तर इथे जेलमध्ये ज्या माणसाचा कान राकेशने चावलेला असतो, त्याच्या कानाला आता पट्टी वगैरे केलेली असते. तो मग इथे आता पुन्हा राकेश येतो त्याला घाबरवायला आणि म्हणतो, काय रे, कान कसा आहे तुझा? कानातून खूप रक्त आलं होतं ना? खूप लागलं आहे का तुला? बरं झालं पट्टी वगैरे केलीस. घाबरू नकोस तू, आता बरं वाटेल तुला. लवकरात लवकर तुला बरं वाटेल, अजिबात काळजी करू नको. त्यानंतर इथे राजेश भोसले असं म्हणून मामी राकेशला भेटायला आलेली असते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ते बघ, मी म्हणालो होतो ना, आज मला VIP लोक भेटायला येणार आहेत. ते बघ तिकडे मला कुणीतरी भेटायला आले. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे या मामी या, मला माहिती आहे कितीही चेहरा लपून आलात ना, तरीसुद्धा तुम्ही मला भेटायला येणार हे मला माहिती होतं. बरं झालं आलात. मला पण तुमच्याजवळ काही गोष्टी बोलायच्याच होता कामाच्या, नाही का? तेव्हा इथे आता राकेशला बघितल्यानंतर वल्लरी म्हणते, तुला कसं माहीत मी इथे तुला भेटायला येणार आहे ते? तेव्हा राकेश म्हणतो, अहो मला माहिती आहे, आपण दोघेजणं त्या घरामध्ये जो खेळ खेळत होतो ना, तो सारखाच होता, राजेश शिर्केंना लुबाडण्याचा. त्यामुळे मला बरोबर माहिती होतं तुम्ही येणार ते. बरं ठीक आहे, ते तोंडाचं काढा. मला माहिती आहे तुम्हीच आहात. माझ्यासमोर तोंड लपवायची तुम्हाला गरज नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय मग मामी, मला जेव्हा इथे तो अर्णव धूत होता, मला जेलमध्ये पाठवत होता, तेव्हा मी तिथे गप्प बसलो. तेव्हा तिथे मी तुमचीसुद्धा वाट लावू शकलो असतो. तुमच्या विरोधामध्ये पुरावे देऊन तुमचं कारस्थान उघडकीस आणू शकलो असतो, पण मी असं नाही केलं. कारण का? मला माझा एक प्यादा त्या घरामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा आहे म्हणून. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मी कुणाचा प्यादा नाही आहे, मी आत्ताच सांगून ठेवते तुला. तेव्हा राकेश म्हणतो, हो, तुम्ही माझा प्यादा नाही, मग कोण आहात तुम्ही? सांगा ना, कोण आहात? तुम्हाला काय वाटलं मामी? तुमचा नीचपणा मला माहिती नाही असं वाटलं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेलमध्ये येऊन बसले म्हणून कमकुवत झाले असं समजू नका. उलट माझ्या हामध्ये 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय मला, कळलं का? तेव्हा आता माझी एकच इच्छा आहे, जोपर्यंत मी येऊन राकेश म्हणतो की ईश्वरी आणि अर्णवला संपवत नाही ना, तोपर्यंत माझा बदला शांत होणार नाही आहे, मी शांत होणार नाही आहे. आणि त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. कारण मी तर जेलमध्ये आहे, पण मला जे काही साध्य करायचं आहे हे तुमच्यामार्फतसुद्धा मी घरामध्ये करूच शकतो. आणि तसंही अर्णव ईश्वरीवरती आहे ना, खूप मोठं आता संकट येणार आहे, खूप मोठं संकट, आणि ते माझ्यामुळेच येणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो की मामी, तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही आता घरी जा आणि तिथे गेल्यानंतर काय काय घडतं आहे ना, हे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि तुम्ही माझ्यासाठी काम करा मामी. जर माझ्यासाठी काम नाही केलं ना, तर तुमच्या विरोधात माझ्याकडे असलेले पुरावे दुसऱ्या दिवशी एका पॉकेटमध्ये येईल, एक पेनड्राईव्ह, आणि ते अर्णव ईश्वरीला सापडेल. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे तुला बरोबर माहिती आहे. त्यामुळे माझ्यासाठी तुला काम करावंच लागेल,
असं आता राकेश म्हणतो आणि म्हणतो, सॉरी हा मामी, डायरेक्ट आरेतुरे केलं ना तुम्हाला, पण तुमची तीच लायकी आहे, तुम्हाला आरेतुरेच केलं पाहिजे, असं सुद्धा राकेश म्हणतो. तर इथे अर्णवचे बाबा रमाकांत काका इथे आता देवाची पूजा करतात आणि अर्णवला प्रसाद द्यायला येतात. अर्णव काही प्रसाद घेत नसतो. ईश्वरी तो प्रसाद घेते आणि अर्णवच्या हातामध्ये त्याला खायला देते. त्यानंतर रमाकांत म्हणतो की अर्णव बाळा, अरे अंजली आजपासून ऑफिसला येते ना, देवाला साकडं घातले की सगळं काही ठीक होऊ दे म्हणून. तेव्हा इथे आता अंजली तयार होऊन आलेली असते. तेव्हा इथे मामा म्हणतात की चला अंजली मॅडम, आजपासून तुम्हाला ऑफिस जॉईन करायचं आहे आणि हे बघा तुम्ही मोहिमेवरती चाललात. ती म्हणते मामा कसली मोहीम, मी काही लढाई करायला नाही जात आहे. तेव्हा मामा म्हणतात अगं पण आपल्या सात्विक फॅशनचा इतका मोठा आता सगळा व्याप आहे ना की तिथे लढाई गेल्यासारखंच तू करणार आहेस. मोहिमेला गेल्यासारखीच लढाई आहे तिथे, खूप काम असणार आहे तिथे, खूप काम करावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो ताई तू येतेस ना. तेव्हा अंजली म्हणते हो मी येते, पण चिंटू मला तिथे पूर्ण दिवस काम करता येणार नाही आहे. मला कणूसाठी येऊन जाऊन काम करावं लागणार आहे, कारण कसं आहे मी मामीकडे ठेवणार आहे ना तिला, मामीकडे ठेवणार आहे आणि माझ्याशिवाय ती राहत नाही ना, म्हणून मी येऊन जाऊन काम करेन, असं आता ती म्हणते. तेव्हा मामा म्हणतात की अंजली तुला जसं करायचं आहे तसं काम कर. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अंजली बाळा, कनूसाठी का होईना पण तू काम करण्यासाठी आता उत्साही झालेली आहेस. तुझा हा उत्साह आणि हुरूप दोन्हीसुद्धा टिकून राहू दे. त्यानंतर इथे शिर्केने अर्णवराजे शिर्केला फोन केलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो हा शिर्के बोला. तेव्हा शिर्के म्हणतात सर तुम्ही लवकरात लवकर इथे मीटिंगसाठी या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो का काय झालं शिर्के. शिर्के म्हणतात की सर फोनवरती सांगण्यासारखं नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला या म्हणजे तुम्हाला सगळं काही कळेल. तेव्हा इथे शिर्के म्हणतो की मी सिंदोर चल लवकर, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, आपल्याला जावं लागेल ऑफिसला लवकरात लवकर. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी लगेचच शिर्केचा निरोप भेटल्या भेटल्या ऑफिसला जायला निघतात. तर इथे राकेश म्हणत असतो की ओ जाधव जाधव तुम्हाला एक काम करायचं आहे. तर काय काम असणार आहे, तर आता 2 VIP पासेस घेऊन ठेवा. 2 VIP लोक मला इथे भेटायला येणार आहेत. तर ते लोक नेमके कोण असणार आहेत, कोण VIP लोक आहेत. तेव्हा राकेश म्हणतो की इथे सात्विक फॅशनचे ओनर अर्णवराजे शिर्के आणि त्यांची मिसेस ईश्वरी अर्णवराजे शिर्के हे दोघेजण मला इथे भेटायला नक्की येणार, मला खात्री आहे. तुम्ही 2 पासेसचा बंदोबस्त करून ठेवा, असं राकेश म्हणतो. त्यानंतर इथे अर्णव ऑफिसला येतो आणि म्हणतो 1 मिनिट, मी इथे नसताना विदाऊट माय परमिशन बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कुणी घेतली, कुणी मीटिंग भरवली आहे सांगा बरं, ते सुद्धा माझी परमिशन नाही घेता कुणी हिंमत केली ही, असं आता अर्णव विचारत असतो. त्याचबरोबर इथे आता जमलेले लोक त्यांना कळतच नसतं की बोलावं काय, कारण का मीटिंग ही वेगळ्याच व्यक्तीने भरवलेली असते, पण त्याबद्दल अर्णवला काहीसुद्धा माहिती नसतं. आउटसायडर आल्यासारखं इथे तो आलेला असतो आणि ते सुद्धा शिर्केने फोन केला म्हणून, नाहीतर अर्णवला फोनसुद्धा करण्यात आला नव्हता. इथे आता अर्णवच्या आईची मशीनसुद्धा बाजूला आणून ठेवलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हिंमत कुणाची झाली माझ्या आईची शेवटची आठवण तिथे आणून ठेवायची. त्यानंतर राकेश शांतपणे बसलेला असतो. राकेश म्हणत असतो अरे ऐकलंस का, मला एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. ती म्हणजे की काही लोक असतात की काही लोक स्वतःला बिझनेसमन म्हणवतात, इतके हुशार असतात, पण त्यांना माणसं ओळखता येत नाही रे, नाही माणसं ओळखता येत त्यांना. आता मी त्यांच्या घरामध्ये एवढं राहत होतो, पण तो चिंटुकल्या त्याने मला अजिबात चुकीचं समजलं नाही, तो नेहमी मला चांगलंच समजायचा आणि मग नंतर माझा खरा चेहरा त्याच्या समोर आला आणि तो माझ्याबरोबर वाईट वागायला लागला. नाहीतर हे लोक कुणाबरोबरच वाईट वागू शकत नाही. खूपच चांगले लोक आहे ते, पटकन सगळ्यांवरती विश्वास ठेवतात, त्यांना आपलंसं करतात. माझ्या बाबतीतसुद्धा तेच केलं त्यांनी. पण शेवटीला काय झालं, जेव्हा त्या चिंटूला सगळं सत्य समजलं तेव्हा त्याने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आता त्याला काय वाटते माहिती आहे का, मी जेलमध्ये आहे ना, त्यामुळे त्यांचं आयुष्य आता रिलॅक्स झालं असेल, आनंदी झाला असेल असं त्यांना वाटत असेल. पण आता खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती खूप मोठा बॉम्ब पडणार आहे, खूप मोठा बॉम्ब. आणि तो बॉम्ब म्हणजे इथे आता अर्णवला काही न सांगता बोर्ड ऑफ डिरेक्टरची सात्विक फॅशनने इथे आता मीटिंग ठेवलेली असते.
तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा अर्णवबरोबर असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की चला आता ते ऑफिसमध्ये खूप मोठा धक्का बसणार. मला जेलमध्ये टाकून तुला निवांत राहायचं होतं ना रे चिंटुकल्या. पण आता बघ वादळ तुझ्या समोरच आता चाल पावलांनी पुढे येत असेल. ते आता संकट आहे ना हळूहळू तुझ्यापर्यंत पोचत असेल. तुला जो काही धक्का द्यायचा होता तो आता देऊन झालेला आहे. याच्यामधून सावरता सावरता तुझ्या नाकीस नऊ येतील हे मात्र नक्की, असं राकेश म्हणतो. जाता जाता त्याने अर्णव ईश्वरीला खूप मोठ्या संकटामध्ये टाकलेलं असतं आणि मग तो इथे आता जेलमध्ये बसून हसत असतो. म्हणत असतो की चिंटुकल्या अले मला मारलंस, मला जेलमध्ये पाठवलंस, पण बाहेर काही माझी माणसं आहेत ना, त्यांना मी तुला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं होतं. तेव्हा इथे अर्णव येतो आणि म्हणतो, एक मिनिट, मी इथे नसताना कुणी इथे बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतली ते सांगा ना. तेव्हा तिथे मिसेस देशमुख येतात आणि म्हणतात, मी तुला काहीही न सांगता मी बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, का आणि माझी परवानगी न घेता इथे बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग का घेण्यात आली आहे सांगा ना, का घेतलीत, कुठल्या अधिकाराने. तेव्हा इथे मिसेस देशमुख म्हणतात, एक मिनिट अर्णव राजे शिर्के, एक मिनिट. अहो मी तुमच्या कंपनीमध्ये जर 60% पार्टनर आहे तर मग कंपनीचे अधिकार आणि हक्क माझ्याकडे येतात ना. अहो तुमच्या बहिणीचा नवरा राजेश भोसले यांनी अंजली भोसले यांच्या नावावरील सगळी जी प्रॉपर्टी आणि शेअर्स आहेत ना, ते सगळे शेअर्स त्यांनी मला विकलेले आहेत. त्यामुळे आता या कंपनीमध्ये मी 60% पार्टनर असणार आहे. किती तर 60%. त्यामुळे अधिकार घेण्याचे ते मी घेणारच, पण आता जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो सुद्धा मी अगदी विचारपूर्वक घेणार, असं आता समजलेलं असतं. मिसेस देशमुख सांगत असतात. आणि इथे आता अर्णव म्हणतो, माझ्या आईचं मशीन तिथे काय करते, ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे. कळलं तुम्हाला, तिला हात लावायची हिंमत तुम्ही का केलीत. माझ्या इथल्या कुठल्याही वस्तूला तुम्ही हात लावायचा नाही आहे, तुमचा काही अधिकार नाही. तेव्हा मिसेस देशमुख म्हणतात, खरंच. हे बघा अर्णव राजे शिर्के काय आहे, हे आहेत प्रॉपर्टीचे पेपर. त्यानंतर इथे आता ज्या ज्या गोष्टी तिच्या नावावरती असतात त्या सर्व त्याच्यामध्ये लिखित असतात. त्यामुळे अर्णव तो कागद वाचतो आणि गप्पच बसतो. तेव्हा मिसेस देशमुख म्हणतात, का काय झालं, काय झालं आता का असं बघताय, हवा टाईट झाली का तुमची. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि मला जे करायचं आहे ते मी करणारच. आता या कंपनीमध्ये डिसिजन मेकर मी असणार आहे, मला जसं हवं आहे तसंच करणार. आणि तेव्हा ती बाई आता अर्णवच्या आईच्या मशीनला हात लावायला जाते. तेव्हा तिथे वल्लरी येते, तिचा हात पकडते आणि ती म्हणते की ही मशीन फक्त इथे अर्णव सरांची आईची आठवण नाही आहे, तर त्यांचं अस्तित्व आहे, सात्विक फॅशनचं अस्तित्व आहे ती. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की त्या मशीनला अजिबात हात लावू नका, कारण ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तिला असं बाहेर नाही काढू शकत. तेव्हा ती म्हणते, हो का, नाही मग तर आता ठीकच आहे. जोपर्यंत तुझ्या आईचं अस्तित्व मिटवत नाही ना तोपर्यंत मी शांत राहते. पण अर्णव, सात्विक फॅशन ना हे नावसुद्धा मला आता नको आहे, नकोसं झालं आहे ते नावसुद्धा मी चेंज करणार. त्यानंतर इथे आता अर्णव राकेशला भेटायला येतो आणि म्हणतो की तू जे काही केलेस ना त्यासाठी तुला कधीच माफ नाही करणार. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे रे चिंटुकल्या, काही करायचं आहे ते कर जा, पण सत्य तर हेच आहे की आता तुझ्या नावावरती एकट्याच्या काहीच नाही आहे. आल्या असतील ना लावण्य मॅडमच्या आई, आता त्या सगळं काही बघून घेतील. तेव्हा इथे राकेश म्हणतो की तू जे काही केलेस ना चिंटुकल्या माझ्याबरोबर, मी कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुलासुद्धा जेवढा जोर लावायचा आहे ना तेवढा जोर लाव, मला आणि मिस इंदोरला उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही करायचं आहे ते कर तू, मला सुद्धा या सगळ्या गोष्टींनी अजिबात फरक पडत नाही, असं अर्णवसुद्धा सांगतो. तर अशा रीतीने हे सगळं कारस्थान राकेशने केले हे अर्णवला माहितीच असतं. त्यामुळे अर्णव ईश्वरी राकेशच्या इथे म्हणण्यानुसार ते दोघेही आता आलेले असतात आणि ते अर्णवबरोबर आणि इथे राकेशबरोबर आता बोलत असतात. तर अशा रीतीने अर्णवला समजलेलं असतं की हे राजेशने सगळं मुद्दामून केलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की लवकरच माझं संपूर्ण सात्विक फॅशन, माझी कंपनी माझ्याच नावावरती असेल, कारण ती मी कष्टाने उभी केलेली आहे. त्यामुळे जे माझं आहे ते माझ्याकडे येणारच,
असं अर्णव आता राकेशला म्हणत असतो.